ही रखडलेली भरती आहे महाट्रान्सको LDC म्हणजे त्यानंतर महाजनको टेक्निशियन 3 त्यानंतर महाट्रान्सको वेटिंग लिस्ट महाट्रान्सको महावितरण विद्युत सहायक 6 आणि 7 तारखेला त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतले। न्यू वॅकन्सी ITIच्या इलेक्ट्रिशियन वायरमनच्या त्यानंतर जनरेशनमध्ये अदर ब्रांचेसच्या किंवा टेक्निकच्या ITIच्या वगैरे त्यानंतर AE JE डिप्लोमा BE इलेक्ट्रिकल वगैरे सिव्हिलच्या वॅकन्सी इलेक्ट्रॉनिक वॅकन्सी येऊ शकतात का। त्यानंतर उपकेंद्र सहायक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यत्वे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांचे जे अपडेट्स म्हणून आपण घेतो आहे। त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत। त्यामध्ये LDCचा महाट्रान्सकोचा रिझल्टबद्दल अपडेट आहे, त्यानंतर महाजनको टेक्निशियन 3 बद्दल पुढची काय प्रोसेस होणार आहे त्याबद्दल आहे, त्यानंतर महावितरणचं जे काही आता DV झालेलं आहे 6 आणि 7 ला त्याचं पुढे काय होईल त्याबद्दल आपण सांगणार आहे, आणि नंतर न्यू वॅकन्सी रिलेटेड आहे आणि AE JE वगैरे आणि IT रिलेटेड वॅकन्सी उपकेंद्र सहायक वगैरे त्याबद्दल सगळे अपडेट आपण देणार आहे। तो सर्वात प्रथम म्हणजे जी रखडलेली भरती आहे महाट्रान्सको LDC म्हणजे लोअर डिव्हिजन क्लार्क BCom बेसवर ही वॅकन्सी होती। त्यामध्ये साधारण 250 पोस्ट होत्या आणि वेटिंग धरून 350-350 पोस्ट होतात। विद्यार्थी मित्र अजूनही त्याची वाट बघत आहे, म्हणजे पेशन्स हा आता संपलेला आहे असं म्हणू शकतो, कारण की हे खूप जास्त डिले करत आहे। इतका वेळ यांनी एवढ्या कमी पोस्टसाठी लावायलाच नको। ॲक्च्युली काही रिझन्स होते मधल्या पिरियडमध्ये ते आपल्या कानावर आले होते, परंतु अजूनही वेळ लागू शकतो अशी माहिती आपल्याला 1-2 दिवसाआधी सोमवार मंगळवारी मिळालेली होती। त्यामध्ये आणखी माहिती घ्यायचा आपण प्रयत्न केलेला आहे, तर रिझल्ट हा आणखी थोडा डिले होऊ शकतो अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। तर त्यामध्ये काही ईमेल ट्विटर कॅम्पेन वगैरे आपण अरेंज करणार आहे पुढच्या काही दिवसामध्ये, कारण रिझल्ट हा डिसेंबरच्या सुरुवातीला हे सांगतायत फक्त, म्हणजे आपण जे कॉल करतो किंवा जे काही माहिती घेतो त्यानुसार LDCचा रिझल्ट हा डिसेंबरच्या सुरुवातीला प्रदर्शित होऊ शकतो अशी माहिती आपल्याला मिळते आहे। पहिले जसं कॉल केला आपण तसा त्यानुसार 2-3 दिवसाआधी, परंतु हे फक्त आता आश्वासन आहे की आणखी लेट करतील हे अजून कन्फर्म सांगता येत नाही। त्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये तर 10 तारखेला किंवा 11 तारखेला आपण ईमेल ट्विटर कॅम्पेन रन करणार आहे। तर त्यामध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलशी कनेक्टेड राहा। इंजिनियर अमोल आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर कनेक्टेड राहा। टेलिग्राम चॅनल थ्रू मोठ्या संख्येने तुम्ही सहभाग घ्या, जेणेकरून त्यांच्यापर्यंत आपला प्रॉब्लेम किंवा आपल्या ज्या अडचणी आहेत किंवा आपली जी मागणी आहे ती पोहोचेल, ठीक आहे। कारण की आता याची गरज आहे, कारण की भरपूर लेट झालेलं आहे। एवढ्या कमी पोस्टसाठी इतका वेळ व्हायलाच नको। त्यानंतर महाजनको टेक्निशियन 3 मध्ये खूपच किचकट आणि खूपच विचित्र प्रकारचा रिझल्ट यांनी लावलेला आहे किंवा लिस्ट लावलेली आहे, आणि कमी जास्त संख्येने रिझल्ट हा आकडा इथे दिसतो आहे। त्यामध्ये DV अजूनपर्यंत झालेला नाही। DV झाल्यानंतर फायनल लिस्ट लागेल आणि मग कळेल की एक्झॅक्ट कोण सिलेक्शन झालं कोणाचं नाही झालं। ही फक्त एक प्रोव्हिजनल लिस्ट आहे 1:2च्या रेशिओमध्ये घेतलेली, आणि त्यानंतर वेटिंग लिस्ट वगैरे वेटिंग लिस्टबद्दल काहीही ते बोललेले नाही आहे। वेटिंग लिस्ट त्यामध्येच ते लावणार आहे असं म्हणतात आहे, म्हणजे 1:2मध्ये जे काही आता विद्यार्थी आहे त्याच्यामध्येच कन्फर्म लिस्ट आणि त्याच्यामध्येच वेटिंग लिस्ट असं लागणार आहे। पुढे DV झाल्यानंतर जेव्हा फायनल लिस्ट लागेल त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रोसेस होतील। तर महाट्रान्सको वेटिंग लिस्ट महाट्रान्सको विद्युत सहायक वेटिंग लिस्टमध्ये साधारण 1000 विद्यार्थ्यांची जी काही वेटिंग लिस्ट आहे ती अजूनपर्यंत इम्प्लिमेंट झालेली नाही आहे। ती इम्प्लिमेंट होणं अतिशय आवश्यक होतं, कारण महावितरणचं सुद्धा जॉईनिंग आहे। बरेचसे विद्यार्थी महावितरण महाट्रान्सको दोन्ही ठिकाणी वेटिंगमध्ये सिलेक्ट झालेले आहे। तर महाट्रान्सकोला बरेचसे जण प्रेफरन्स देतात, तिथे जॉईन करतात, त्यामुळे महाट्रान्सकोचं जॉईनिंग होणे आवश्यक होते। परंतु सध्या अजूनपर्यंत इलेक्शनचा पिरियड आता आलेला आहे किंवा तो जो पिरियड आहे हा आता, त्याच्यामुळे हे सुद्धा डिले होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे नोव्हेंबरमध्ये तुम्ही कुठल्याच प्रकारची आशा ठेवू नका मित्रांनो, विनाकारण वाट बघत बसू नका। सगळ्या गोष्टी या डिसेंबरमध्ये क्लिअर होतील। महाट्रान्सको वेटिंग लिस्टसुद्धा डिसेंबरमध्ये क्लिअर होतीलच किंवा होईलच हे आपण कन्फर्म इथे सांगू शकतो, ठीक आहे। त्यानंतर महावितरण जे काय आहे महावितरण विद्युत सहायक 6 आणि 7 तारखेला त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलेलं आहे। नेहमीप्रमाणे महावितरण हे खूप लेट असते, परंतु यावेळेस त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे की प्रतीक्षा आधी जाहीर केली, परंतु त्यांनी DV लवकर घेतला याचा अर्थ ते जॉईनिंगसुद्धा लवकर देतील, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांनी जे अलॉटेड झोन होते तिथे दिलेले आहे। आता ते झोन जे आहे ते पुढचं तुमचं जॉईनिंग तिची प्रोसेस करण्यासाठी डिव्हिजन तुम्हाला देणार आहे। डायरेक्ट पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये ते डिव्हिजनसुद्धा अलॉट करू शकतात, जर तुमचं डॉक्युमेंटेशन ओके असेल तर। डॉक्युमेंटेशनमध्ये काही अडचण आली असेल, काही प्रॉब्लेम आला असेल तर मला या व्हिडिओच्या खाली
मला कमेंट करा, जेणेकरून त्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी घेतो. कारण की मला तुमचे प्रश्न पाहून त्यावर उत्तर द्यायचं असतं. प्रत्येक कमेंटच्या खाली मी उत्तर देत बसलो तर मला वेळ पुरणार नाही. त्यावर एक सेपरेट व्हिडिओ आपण घेऊ, जे महत्त्वाचे तुमचे प्रश्न वाटतात ते. जर काही अडचण आली असेल तर DVमध्ये महावितरणच्या, कारण आता डायरेक्ट तुम्हाला ते डिव्हिजन देतील. डिव्हिजन दिल्यावर तुम्हाला तिथे अटेंड करायचं आहे. तिथे तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन, कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे जे जे सांगतील, नंतर व्हॅलिडिटीसाठी डॉक्युमेंट मागतील, टोकन नंबर तुम्हाला तिथून पत्र घेऊन तुम्हाला समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला टोकन नंबर घ्यावा लागते व्हॅलिडिटीचं, आणि त्याच्यानंतर तुमचं मेडिकल सर्टिफिकेट तिथून काढावं लागते शल्यचिकित्सकाकडून. ठीक आहे, ह्या गोष्टी पुढच्या आहेत. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर न्यू वॅकन्सीचं काय? न्यू वॅकन्सी ITIच्या इलेक्ट्रिशियन वायरमनच्या, त्यानंतर जनरेशनमध्ये अदर ब्रांचेसच्या किंवा टेकच्या ITIच्या वगैरे, त्यानंतर AE JE डिप्लोमा BE इलेक्ट्रिकल वगैरे सिव्हिलच्या वॅकन्सी, इलेक्ट्रॉनिक्सच्या वॅकन्सी, महाजनको महाट्रान्सको महावितरणमध्ये किंवा आणखी कुठे वॅकन्सी येऊ शकतात का? त्यानंतर उपकेंद्र सहाय्यक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. तर यावर आता मी ठळकपणे आणि ठामपणे तुम्हाला उत्तर देऊ इच्छितो की उपकेंद्र सहाय्यक सुरुवातीपासून उपकेंद्र सहाय्यक आहे. तर उपकेंद्र सहाय्यक महावितरणची वॅकन्सी ही माझ्या माहितीप्रमाणे बरेचसे चान्सेस आहे की येण्याची शक्यता आहे. फक्त ड्युरेशन सध्या आपल्याला कळालं नाही आहे. त्याच्यामध्ये मॅनेजमेंट आणि युनियन किंवा जे जुने एम्प्लॉई आहे त्यांच्यामध्ये वाद सुरू आहे. जुने एम्प्लॉई किंवा मॅनेजमेंट, जुने एम्प्लॉई किंवा युनियन म्हणते की जे आधीचे एम्प्लॉई आहे त्यांनाच प्रमोट करा किंवा त्यांनाच ऑपरेटर वगैरे करा. तर याचेसुद्धा चान्सेस आहे. परंतु मॅनेजमेंटचा असा स्टँड आहे की कुठली वॅकन्सी काढताना ते डायरेक्ट आणि म्हणजे इंटरनल आणि बाहेरचे अशा दोन्ही गोष्टी घेत असतात किंवा दोन्ही एम्प्लॉई घेत असतात डायरेक्टमध्ये वगैरे. तर त्यांची तशी इच्छा आहे मॅनेजमेंटची. ठीक आहे, त्याच्यामुळे मॅनेजमेंट जसा नियमाप्रमाणे करत होती तसं करेल. तर समजा तसं जर केलं तर जे काही इंटरनल एम्प्लॉई आहे, टेक्निशियन वगैरे आहे, त्यांना ते ऑपरेटर करतील 50% आणि 50% जागा डायरेक्टमध्ये काढतील. ठीक आहे, असं आपल्याकडे माहिती आलेली आहे. ते आता काढतात का मार्चमध्ये काढतात का जानेवारीत काढतात हे कन्फर्म नाही आहे. परंतु पुढल्या ड्युरेशनमध्ये कदाचित 6 महिन्यात, कदाचित 1 वर्षात उपकेंद्र सहाय्यकची आपण वॅकन्सी बघू शकतो. ठीक आहे, त्यासाठी आपला एक सेपरेट व्हिडिओ आहे. व्हिडिओ बघा आणि माहिती घ्या. त्याला काय एक्सपिरियन्स लागतो, काय तुमचं अप्रेंटिस लागते, कुठली लागते, एज्युकेशन काय लागते, एज लिमिट काय आहे, सगळी माहिती आपण उपकेंद्र सहाय्यकच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तशा गोष्टी त्या तयारीमध्ये राहा. असं समजू नका की वॅकन्सी येणारच नाही उपकेंद्र सहाय्यकची, नाही, येऊ शकते. हे माझं मत झालं. बरं, आता पुढे काय होईल आणखी आपण 1-2 महिन्यानंतर अपडेट देऊच. ठीक, त्यानंतर ITI लेवलवर विद्युत सहाय्यक असेल, महापारेषण असेल, महानिर्मिती असेल, टेक्निशियन 3 किंवा तुमचं महावितरण असेल, तर यामध्ये वॅकन्सी येऊ शकते का असा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा. मला वरच्यावर प्रश्न हे येत असतात. यामध्ये मित्रांनो ही जी ॲड होत्या महापारेषण महावितरणच्या आहेत 23-24च्या किंवा 23च्या ॲड होत्या. आता 26 आहे पुढच्या वर्षी आणि 27 आहे. तर मला तरी असं वाटतं की 26, 27 किंवा 28 हे 3 वर्ष अतिशय महत्त्वाचे आहे. कारण की पुढे 29मध्ये इलेक्शन आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही फायनल इयरला असाल ITIच्या इलेक्ट्रिशियन वायरमनच्या किंवा तुम्ही आता पुढे झाले असाल, तुमचं अप्रेंटिस सुरू असेल, ठीक आहे, तर पुढे आणि अप्रेंटिस करताना घाई करू नका. अप्रेंटिस विचार करून करा. जर तुम्हाला करायचीच असेल स्टायपेंडसाठी तर करा, आणि त्या अप्रेंटिसचा उपयोग महावितरणमध्ये तरी होत नाही. बरेचसे महावितरणमध्ये अप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे, कारण कट ऑफ हा गेलेला आहे. त्याच्यामुळे गायडन्स फार महत्त्वाचं असते, मार्गदर्शन महत्त्वाचं असते, मेंटरशिप महत्त्वाची असते. मी तुम्हाला ओरडून परत तेच सांगत असतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने सिलेक्शन गमावलेले आहे असे विद्यार्थी आहे. कारण की फॉर्म भरताना कशाची काही माहिती नसते, चुकीचा फॉर्म भरतात आणि मग पस्तावं लागते. परीक्षेचा अभ्यास करून मार्क घेऊन सुद्धा असे विचित्र प्रकार विद्यार्थ्यांनी केलेले आहे आणि सिलेक्शन त्यांनी गमावलेलं आहे लिटरली. त्याच्यामुळे मार्गदर्शनामध्ये राहा. कुठल्याही, मी असं म्हणत नाही की माझंच मार्गदर्शन घ्या, कुठलंही तुम्हाला जर अनुभवी कोणी वाटत असेल आणि विनाकारणच्या यूट्यूबच्या मागे लागू नका. कारण की नुसतं कोर्सेस आणि तुमचं ॲड आली की कोर्सेस सेल करायसाठी हे बसलेले असतात. त्याच्यामुळे थोडंसं डोकं जागेवर ठेवून निर्णय घ्या आणि कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं, कोणाचं नाही घ्यायचं किंवा कुठून काय माहिती घ्यायची हे तुम्ही तुमचं ठरवा. परंतु स्वतःची नुकसान करून घेऊ नका, ही माझी विनंती आहे. अप्रेंटिसबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊ जर तुमचे कमेंट असेल तर. कुठली अप्रेंटिस कुठे कामात पडते किंवा करायची की नाही करायची. वितरणची तर करूच नका मी म्हणेल. काही उपयोग नाही आहे. अप्रेंटिस केले तरी तुम्हाला नॉन अप्रेंटिसमध्ये फॉर्म भरावा लागेल जर जागा आल्या तर. ठीक आहे, आणि जागेचं म्हणाल तर मला तरी स्ट्रॉंगली असं वाटते की 26 किंवा 27, मी असं म्हणणार नाही की 6च महिन्यात जागा येतील. आल्या त्या 6 महिन्यातसुद्धा तुम्हाला धडकन जाहिरात दिसू शकते. कारण की वॅकन्सी भरपूर पेंडिंग आहे. हे पूर्ण वॅकन्सी भरत नाही. वेटिंग लिस्ट शक्यतो जास्त क्लिअर करत नाही. तर काही ना काही वॅकन्सी राहते. मागच्या वर्षी 5 आल्या, 5,000 आल्या, तर आता 3,000 येतील, 4,000 येतील, 2,000 येतील, काही ना काही वॅकन्सी येणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे असं मी सांगू शकत नाही आणि असंही सांगणं योग्य नाही की आता वॅकन्सी येईलच म्हणून. मला प्रश्न डिप्लोमा डिग्रीचा इलेक्ट्रिकल सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्सचा, इलेक्ट्रॉनिक तर तुम्हाला फक्त जेन्कोमध्ये दिसतं आणि इलेक्ट्रिकल सिव्हिलचं महाट्रान्सको महावितरण दोन्ही ठिकाणी वॅकन्सी असतात. आणि त्या वॅकन्सीसुद्धा 26 किंवा 27मध्ये आपल्याला दिसू शकते मोठ्या प्रमाणामध्ये. कारण की पूर्ण वॅकन्सी अजून फिल झालेले नाही. वॅकंट पोझिशन भरपूर आहे.
त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो तयारीमध्ये राहा. 26 आणि 27मध्ये 2 वर्षामध्ये ज्यांना लाँग टर्म प्रिपरेशन करायचं आहे, ज्यांना याच्यामध्ये तुम्हाला 2 वर्ष द्यायचे आहे, त्यांच्यासाठी सांगतो आहे. ज्यांना 6च महिन्यात वॅकन्सी पाहिजे, 6 महिन्यात मला लागायचं आहे, त्यांनी प्रयत्नच करू नये, त्यांनी अभ्यासच करू नये अशी माझी विनंती आहे. ज्यांना 2 वर्ष 2.5 वर्ष द्यायचे आहे त्यांनी याच्यामध्ये घ्या, ठीक आहे, आणि त्याचा अभ्यास सुरू करा. JEE, ITI इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि तुमचं विद्युत सहायक आणि उपकेंद्र सहायक या सगळ्या वॅकन्सीज तुम्हाला पुढच्या 2 वर्षामध्ये दिसण्याची शक्यता आहे. हे आपण 21पासून सांगत आलेलो होतो, त्यानंतर 22-23मध्ये वॅकन्सी आलेली होती. मी असं म्हणणार नाही, अजूनही सांगतो की कन्फर्ममध्ये वॅकन्सी येईल, आपण त्याबद्दल अपडेट देऊच. पण तुम्ही जी माहिती घेत असतो, माझा जो अंदाज असतो त्यानुसार मी तुम्हाला सांगत असतो. तर मित्रांनो, या रिलेटेड आपलं ॲप आहे इंजिनियर अमोल, आपला ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, किंवा तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन इंजिनियर अमोल जर डाउनलोड केलं, रजिस्ट्रेशन केलं तर तिथे तुम्हाला बरेचसे कोर्सेस तुम्हाला मिळतील. डिप्लोमा, डिग्री म्हणजे ITI वगैरे सगळे कोर्सेस तुम्हाला मिळतील. ITIचा फाउंडेशन बॅच आपण सध्या सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये ॲडव्हान्स बेसिकपासून ॲडव्हान्समध्ये सगळं घेणार आहे. आणि JEEसाठी सुद्धा ती बॅच उपयुक्त पडणार आहे, इलेक्ट्रिकलसाठी, डिप्लोमासाठी. कारण कसं आहे की त्याच्यामध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स सगळं घेणार आहे. त्याच्यामध्ये ITI आणि डिप्लोमा दोन्ही कव्हर होतील. आणि B लेवलचे, इलेक्ट्रिकल लेवलचे आपण कोर्सेससुद्धा टाकलेले आहे. आणि शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांचा की सर आता प्रायव्हेटमध्ये जाणार अशी माहिती मिळते आहे. प्रायव्हेटमध्ये त्यावर आपण व्हिडिओसुद्धा दिलेला आहे एक सेपरेट. तर मित्रांनो, प्रायव्हेटायझेशन होणार, प्रायव्हेट होणार, महावितरण प्रायव्हेट होणार, जेनको होणार, ट्रान्सको होणार, ह्या गोष्टी मागच्या 15-20 वर्षापासून सुरू आहे. आम्ही जेव्हापासून जॉईन झालो तेव्हापासून या गोष्टी सुरू आहे. अजूनपर्यंत प्रायव्हेटमध्ये गेलेलं नाही आहे. त्याच्यामुळे युनियन आपल्याकडे खूप जास्त स्ट्रॉंग आहे, विरोध आहे भरपूर. त्यामुळे प्रायव्हेटायझेशन होऊ शकते, परंतु काही प्रमाणात होऊ शकते. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे. जे विद्यार्थी आपल्याशी कंटिन्युअस कनेक्टेड आहेत त्यांना ती माहिती असेल. तर मित्रांनो, प्रायव्हेटायझेशन होईल, असं होईल, तसं होईल, यामुळे प्रयत्नच करू नये असं नाही आहे. कारण की प्रयत्न तुम्हाला करावेच लागेल. कारण की आता जे सुद्धा जॉईन झालेले आहेत त्यांचं आता प्रायव्हेटायझेशन होईल की 10 वर्षांनी होईल हे आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे प्रयत्न करा, वाटलं तर अभ्यास करा, आणि वाटलं तर दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जॉईन व्हा, इथे जॉईन होऊ नका. तुम्हाला वाटत असेल, डाऊट असेल तर. परंतु माझं मत जरी असं आहे की ह्या गोष्टी चालतच असतात, कुठेही ह्या गोष्टी चालत असतात. इव्हन रेल्वेचं सुद्धा कन्फर्म नाही आहे. हे सेंट्रल गव्हर्नमेंट अशी आहे की रेल्वेलासुद्धा प्रायव्हेटमध्ये टाकतील. त्याच्यामुळे प्रायव्हेटायझेशनची कोणाचीच गॅरंटी नसते. परंतु आपण प्रयत्न केला पाहिजे, आणि शक्यतो या निगेटिव्ह गोष्टीपासून दूर होऊन आपण आपला प्रयत्न करून आपण गव्हर्नमेंट जॉब मिळवला पाहिजे असं मला वाटते. तर अशा करतो मित्रांनो, बऱ्यापैकी तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी जास्तीत जास्त एक्सप्लेन करून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा अजूनही, कारण पुढे न्यू वॅकन्सी रिलेटेड अपडेट्स आपण देणारच आहे आपल्या माहितीनुसार, आपल्या अनुभवानुसार, आपल्या जे काही कॉन्टॅक्ट्स आहेत त्यानुसार. त्यामुळे व्हिडिओशी कनेक्टेड राहा, चॅनलशी कनेक्टेड राहा, टेलिग्राम चॅनलशी कनेक्टेड राहा, आणि ॲपसुद्धा डाउनलोड करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.